लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट अल्पसंख्याक विकास विभागाने परस्पर प्रमाणपत्र वाटप मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती दोषींवर कारवाई करा फडणवीसांचे आदेश सूत्रांची माहिती मुंबई महापालिकेमध्ये महिला राज मुंबई पालिकेत पहिल्यांदा महिला विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरांच्या नावाची घोषणा मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सभेत पेडणेकरांच्या नावाची घोषणा पुण्याच्या महापौर यांनी घेतला महापालिकेच्या सुरक्षिततेचा ऑन फील्ड आढावा सुरक्षेत त्रुटी असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाहणीत समोर सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना शिवसेनेच्या गटनेतेपदी अमय घोलेंच्या नियुक्तीची घोषणा महापौर रितू तावडेंकडून अमय घोलेंच्या नियुक्तीची घोषणा अमय घोले नाव जाहीर होताच 50 होके एकदम ओकेचा नारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी देवेंद्र फडणवीस हे राम राज्याचे पाईक त्यामुळे त्यांनी हनुमानासारखं वागलं पाहिजे बच्चू कडूंचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला अकोला महापालिकेच्या दुसऱ्या सभेतही गोंधळ भाजप आणि ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेवकांमध्ये झुंपली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या सभेत वाद अजितदादांच्या अपघाताचा डीजीसीएने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसंच व्हीएसआर कंपनीवर योग्य ती कारवाई करावी रोहित पवारांची ट्विट करत मागणी शासकीय दुखवट्यात 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचे वाटप यावर रोहित पवारांचा संताप व्यक्त सर्वच वंगाळ झालाय माणसाची काही किंमत आहे की नाही रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांच्या अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून होणार रोहित पवार अपघाताचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेणार दिल्लीत दौऱ्यात रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची घेतली भेट बारामतीत अजित पवारांचा 15 फूट उंच पुतळा उभारणार बारामतीमधील तिरंगा चौकात उभारणार ब्रॉन्झचा पुतळा नटराज नाट्य कला दालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं होणार म्युझियम विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची त्यांची लायकी नाही रवींद्र धंगेकरांकडून गणेश नाईकांवर जहरी टीका जंगलतोडीच्या मुद्द्यावरून निलेश राणेंची ट्विटच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईकांवर टीका लाकूडतोड वनमंत्र्यांच्या परवानगीने सुरू आहे का वन राहिलंच नाही तर वनमंत्री काय कामाचे नाईकांवर टीकास्त्र अखिल चित्रेंचा ट्विटच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र मोदी फडणवीसांचे बॅनर सौंदर्य वाढवतात का आपण हुकुमशाहीकडे वेगाने चाललोय चित्रेंवर बॅनरबद्दल गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी हा निशाणा साधलाय मनसे नेते संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट एक अतिशहाणा समजतो सगळ्यांचा बैल रिकामा कुठल्याही लेखाशी साधर्म आढळल्यास तो योगायोग समजावा संदीप देशपांडे यांचा रोख कुणावर चर्चांना उधाण कोल्हापूरमध्ये महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा नूतन महापौर रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांना नामांकन दाखल करण्यासाठी न्यायालयाची परवानगी महापौर उपमहापौर निवडीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस जळगाव पालिकेतील स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर विशेष सभेमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्याकडून 16 नावे जाहीर भाजप 10 शिवसेना 5 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 1 सदस्याचा समावेश आपण महाराष्ट्राची मुलगी भाल्याबरोबरच तलवार घेऊन मैदानात उतरली आम्ही सनातनी बंगालमध्ये येऊन हिंदुस्थानची ताकद दाखवणार वेस्ट बंगालमध्ये बाबरी बनवणाऱ्यांवर राणांचा हल्लाबोल शरद पवारांच्या तब्येतीची डॉक्टरांनी केली तपासणी पुण्यातील निवासस्थानी रुबी हॉलच्या डॉक्टरांनी घेतला शरद पवारांच्या तब्येतीचा आढावा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी भाजपचं पाऊल मुंबई पालिकेतील शैक्षणिक साहित्यांची खरेदी जेम पोर्टलद्वारे करा अमित साठप यांची महापौर रितू तावडे आणि पालिका आयुक्तांकडे मागणी अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अधिकाऱ्यांचा कारनामा शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचे वाटप युवा काँग्रेसने प्रकरण आणलं समोर आरएसएस ही सैतानांची संघटना भाजप त्याची सावली आरएसएसच्या मागे एक मोठे मनी लॉन्ड्रिंगचे रॅकेट कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंची संघावर जहरी टीका संघ हा देशभक्ती हिंदूंसाठी काम करतो खरगेंसारखे लोक राक्षसी प्रवृत्तीचे लोक प्रियांक खरगेंच्या टीकेला मंत्री मंगल प्रभात लोढांचं उत्तर
नागपूर मनपातील राजकीय हालचालींना वेग, स्थायी समिती आणि विषय समित्यांसाठी इच्छुकांची फिल्डिंग, पालिकेची विशेष सभा पुढील आठवड्यात होणार. भाजपमध्ये बंडखोरांवरील कारवाईला वेग, निवडणुकीत पक्षविरोधी कामं केलेल्यांना रवींद्र चव्हाणांनी दाखवला बाहेरचा रस्ता. चिपळूणमध्ये माजी नगराध्यक्षांसह 4 जणांवर कारवाई. नाशकात स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड, गटनेत्यांनी दिलेल्या नावावर महापौर यांची घोषणा. भाजप 9, शिवसेना 4, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 तर राष्ट्रवादीच्या 1 सदस्याची निवड. नाशिक पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रथमेश गीते यांची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावावर शिक्कामोर्तब. मंत्रालयातील लाच प्रकरणी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोड येथील घराची झडती. एसीबीकडून झडती दरम्यान महत्त्वाचे कागदपत्रे जप्त कागदपत्रांमुळे चौकशीला वेग येण्याची शक्यता. राज्यातील 15 आमदारांचा लंडन अभ्यास दौरा. जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा. आधुनिक पायाभूत सुविधांचा सखोल अभ्यास करण्यात येणार. कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार. पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉनही मुंबई दौऱ्यावर. AI समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभाग घेणार. मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या स्वागताची बॅनरबाजी. मॅक्रॉन मुंबई दौऱ्यावर. उद्या पंतप्रधान यांची घेणार भेट. पुण्यातील मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी झापलं. राज ठाकरेंची पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांसोबत बैठक. पराभवामुळे राज ठाकरे नाराज, कामाला लागण्याच्या सूचना. आपली जीप कापल्याने जनतेची सोय होणार असेल तर नक्की जीप कापा, मात्र भाजपाला एक्सपोज करतोय म्हणून जीप कापायची असेल तर खुशाल कापा, मात्र आपण थांबणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात उल्हासनगरमध्ये भाजपाची निदर्शने. भाजपाकडून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी. सपकाळांनी माफी मागावी आणि राजीनाम्याची मागणी. बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी फोडल्या बांगड्या. समस्त शिवप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी. धुळ्यात हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाचं आंदोलन. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. सदर वक्तव्याबाबत सपकाळांनी जाहीर माफी मागावी, आंदोलकांची मागणी. पुण्यातील राड्यावरून रुपाली ठोंबरेंचा महापौर यांच्यावर निशाणा. मंजुषा दीपक नागपुरे यांना महापौर पदाची गरिमा. महापौर पदाचा अर्थ, शिस्त शिकवणे अत्यंत गरजेचे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्वरित क्लास घ्यावा. ठोंबरेंची पोस्ट. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुण्यातील जखमी कार्यकर्त्यांना फोन. हर्षवर्धन सपकाळ यांनी फोनवरून केली जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस. दगडफेकीत 3 काँग्रेस कार्यकर्ते जखमी. यवतमाळमध्ये हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक. भाजपाने सपकाळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सपकाळांनी तात्काळ माफी मागत राजीनामा देण्याची मागणी. काँग्रेस घाणेरडं राजकारण करत आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेवरून गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल. आपल्या दालनात पुन्हा लावणार टिपू सुलतानचा फोटो. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांचं वक्तव्य. दालनाच्या दुरुस्तीचं काम संपल्यानंतर पुन्हा फोटो लावणार. पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी. आपण निषेध करतो. कोणत्याही धर्माच्या नावावर आंदोलन होऊ नये. काँग्रेस नेते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. काँग्रेस भवनासमोर हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळला. बारामतीच्या मौजेरुई बयाजी नगर येथे 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या. मानसिक छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर. खडकवासलातील 3 विरुद्ध गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश. मागील 3 महिन्यात 37 बिबटे जेरबंद. मात्र अजूनही बिबट्यांचा वावर असल्याने त्यांनाही जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे गुरव परिसरातील 2 गोदामांना आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत गोदाम जळून खाक.
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर मालवाहू कंटेनरच्या केबिनला अचानक आग. वाहन चालकाच्या सतर्कतेनं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कंटेनरचं केबिन जळून खाक. इंदापुरात धावत्या कारने घेतला अचानक पेट. आगीत कार जळून खाक. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमध्ये चोपडा विरवाडा रस्त्यावर कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी. यवतमाळमध्ये मित्रावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अटक. क्षुल्लक कारणावरून मित्रावर चाकू हल्ला. सेलू बसस्थानकावरून आरोपीला बेड्या. अहिल्यानगरमध्ये भर वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ. वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांची धावपळ. बिबट्या जेरबंद करण्यासाठी मागणी. परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या. कोल्हापूरच्या नंदबाळ येथे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी. जखमीवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. चंद्रपुरातील पाचगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या. गेल्या 3 वर्षांपासून सततच्या नापिकीला कंटाळून विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या. मुंबईतील घाटकोपर येथील अपघातातील जखमी ध्रुव मिलचं 10 दिवसानंतर निधन. घाटकोपरच्या झायनोवा शाल्बी रुग्णालयात सुरू होते उपचार. पत्नी मिनल पटेल अद्याप गंभीर. उपचार सुरू. भंडाऱ्यात नानोहरी गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी. वनविभागाच्या टीमने बिबट्याला डॉट मारून केलं रेस्क्यू. मुंबई धागा स्वामी नामाचा 10वा वर्धापन दिन सोहळा. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वरहणीवर संगीतमय कोन्होबा भक्तिमय कार्यक्रम. हवप बाळकृष्ण दादा महाराज व संगडकर करणार संगीतमय निरूपण. नांदेडमध्ये भूसंपादन न करता बांधली शाळा. संपूर्ण शाळा न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्याच्या स्वाधीन. शाळेतील 128 विद्यार्थ्यांचं शिक्षण उघड्यावर. 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट. मुख्य आरोपीला पाठीशी घालत आपल्याला फसवण्याचा पोलिसांचा प्रयत्न. तक्रारदार संदीप पाटील यांचा गंभीर आरोप. बीडच्या गेवराईमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन. पंचायत समितीतील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. धुळ्यातून जाणाऱ्या मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. सरकारकडून जमिनीचा कवडीमोल देत असल्याचा आरोप. विविध मागण्या मान्य होईपर्यंत विरोध कायम राहणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा. मीरा भाईंदर पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली. 21 फेब्रुवारीला होणार पोलीस भरती. 1000 शिपाई पदांसाठी होणार भरती प्रक्रिया. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. कोकण रेल्वे गेटमन कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार. सिंधुदुर्गातील 15 कर्मचाऱ्यांचा समावेश. आम्हाला कामावरून काढून टाकू नका. अन्यायाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा. बारामतीकरांची अजितदादांना अनोखी श्रद्धांजली. 9 बारामतीकरांचा मंत्रालयापर्यंत सायकल प्रवास. अजितदादांच्या प्रदेश कार्यालयात व्यक्त केल्या सहवेदना. रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतूक कोंडीचा 12वीच्या विद्यार्थ्यांना फटका. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर चालत जाण्याची वेळ. नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या मशीन बंद. सुरक्षा तपासणी मशीन बंद असल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप. प्रवाशांची सुरक्षा तपासणी काउंटर परिसरात गर्दी. किल्ले रायगडावरील धनगर वस्तीत उगवली नवी पहाट. धनगर वस्तीतील घरं उजळली सोलर दिव्यांनी. पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे धनगर वस्ती होती विजेपासून वंचित. कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर मंदिर प्रीमियर लीग पर्व 2 अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेमध्ये राज्यभरातील 12 प्रसिद्ध मंदिरांच्या 250हून अधिक पुजारी कर्मचारी सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.